नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये. आज आपण बनवणार आहोत अतिशय खुसखुशीत अशी नारळाची वडी. बनवायला खूप सोपी आणि अगदी परफेक्ट प्रमाणासह आपण ही बनवणार आहोत. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 4 नारळ घेतलेले आहेत. त्याला बघा अशा प्रकारे त्याचे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतले. तुम्ही हवं तर किसून घेऊ शकता किंवा खोवून सुद्धा घेऊ शकता. आणि ह्याच वाटीने मी 2 वाट्या नारळ घेतलं होतं, तर 1 वाटी साखर घेतलेली आहे. म्हणजे 2 1 भाग आपण घ्यायचा आहे. तरी जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता आणि कमीसुद्धा करू शकता. आता एक मोठी जाड बुडाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे. तुपाने याची चव जी आहे ती खूप छान येते आणि अतिशय खुसखुशीत आपल्या या वड्या बनून तयार होतात. आता नारळाचा जो मिक्सरला काढलेलं हे होतं ते मी कढईमध्ये टाकले आणि तुपावर 1-2 मिनटं याला परतून घेणार आहे. त्याच्याने चव खूप छान येते. तर 1-2 मिनटं परतल्यानंतर आपण जी साखर घेतली होती ती साखर पूर्ण यामध्ये टाकायची आहे. आता जो नारळाचा ओलावा आहे त्यासोबतच आपली साखर हळूहळू गरम होऊन छान मेल्ट होते आणि हे मिश्रण जे आहे ते थोडंसं ओलसर व्हायला लागतं. तर व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊया. हार्डली 2-3 मिनटं लागतील याला छान ओलसर व्हायला. इथं तुम्ही बघू शकताय आता हे मिश्रण जे आहे ते थोडंसं ओलसर झालेलं आहे. तर अजून थोडा वेळ आपण याला असंच मिक्स करत राहूया. म्हणजे छान असं आपण हे एकजीव व्हायला लागतं. आता यामध्ये काय करायचं तर 1 लिटर दुधाची मी साय वापरणार आहे. तुमच्याकडं साय नसेल तर म्हणजे खवा असेल तर खवासुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. मी इथं साय वापरली आणि अगदी थोडंसंच दूध यामध्ये टाकलं आहे. हार्डली एक 1/4 कप मी दूध यामध्ये टाकलेलं आहे आणि साय टाकली आहे. साईमुळे या वड्या ज्या आहेत त्या खूप छान चविष्ट बनतात. मी म्हटल्याप्रमाणे जर खवा असेल तर तुम्ही खवासुद्धा या स्टेजला टाकू शकता. आता साखर जी आहे ती छान मेल्ट झालेली आहे. साईमुळे याला छान चकाकी येते आणि वड्या छान सॉफ्ट बनतात. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय आता हे खूपच लूज आहे. जसं आपण याला शिजवू तसं हे एकत्र व्हायला लागतं, कढई सोडतं आणि मस्त असं एकजीव होतं. तर आता साईड बाय साईड आपण एक काम करूया, की एक ट्रे घेतलेला आहे. त्या ट्रेला मी छान असं तुपाचा हात लावून घेणार आहे. जेणेकरून आपण यामध्ये वड्याचं मिश्रण टाकून लगेचच पसरवू शकतो. तर हे साईडला आपण ठेवून देऊया. इकडं मिश्रण तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी ओलसर झालेलं आहे. आता याला कंटिन्यू आपण असंच मिक्स करत राहूया. मी इथं नारळाची साल काढली नव्हती त्यामुळे तुम्हाला हे मिश्रण थोडंसं लालसर वाटत असेल. जर तुम्ही साय काढून प्रॉपर जर वड्या केल्या तर एकदम पांढरं शुभ्र वड्या बनून तयार होतात. तर सुक्या खोबऱ्याच्या वड्या कशा बनवायच्या त्याचाही व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे. तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन चेक करू शकता. आता यामध्ये थोडीशी वेलची आणि जायफळ पावडर मी टाकलेली आहे. त्याने चव खूप छान येते. व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. आता तुम्ही बघू शकताय मिश्रण बऱ्यापैकी असं कढई सोडत आहे. पण अजून पूर्णपणे कढई सोडलेलं नाही आहे. थोडंसं ओलसर आहे. यातलं पूर्ण मॉइश्चर जाऊन छान असं गोळीबंद झालं पाहिजे हे. तरच आपल्या वड्या बनतात. नाहीतर हे खूपच ओलसर आणि चिवट वड्या बनून तयार होतात. इथं तुम्ही बघू शकताय कढईला जे पांढरट साईड दिसत आहे त्यामुळे तुमच्या वड्याची म्हणजे जी साखर आहे ती जमायला लागलेली आहे. म्हणजे तुम्ही इथं साईन आहे की तुमच्या वड्या आता बनायला एकदम तयार आहे. मिश्रण एकदम परफेक्ट तयार आहे. तर आता इथं बघू शकताय हे सर्व एकजीव करून घेतलंय. तुम्ही कढईला बघू शकताय कढई जी आहे ते थोडंसं साखर त्याला जमा झाल्यासारखी वाटते. म्हणजे मिश्रण एकदम परफेक्ट तयार आहे. तर आता काय करायचं आहे गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपण पटापट आपल्या ट्रेमध्ये टाकून घेऊया आणि याला गडबड करायची पटकन आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एखाद्या चमच्याने फ्लॅट करून घेऊ शकतं किंवा वाटीला खालच्या साईडने थोडंसं तूप लावून त्याच्याने सुद्धा हे व्यवस्थित असं पसरवून घेऊ शकता. हाताने पसरवायला हे गरम असतं. तर आता हे व्यवस्थित पसरल्यानंतर गरम याच्यामध्येच मी याच्या वड्या ज्या आहेत ते कट करून घेते. म्हणजे छान अशा वड्या निघतात. थंड
थंड झाल्यानंतर वड्या तुटतात. तर हे व्यवस्थित असं मिश्रण मी सेट करून घेतलं आहे. वड्या पण कापून घेतलेल्या आहेत. याला एक 15 मिनटं थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय एकदम परफेक्ट आपल्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत. खूप टेस्टी आणि अगदी 8-10 दिवस टिकतील अशा ह्या वड्या बनवून तयार होतात. खूपच मस्त सॉफ्ट ठिसूळ झालेल्या आहेत या वड्या. नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओसोबत. धन्यवाद.